डॉक्टर कराड साहेब या ठिकाणी उपस्थित आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार श्री जयस्वाल साहेब, या ठिकाणी उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासभापती छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष श्री विजय मगरे, कार्याध्यक्ष महेंद्र सोरोणे, संतोष बेंगारेजी, गौतम खरात, गौतम लांडगे, त्याचबरोबर राजू शिंदेजी, बबन नरवडे, पृथ्वीराज पवार, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बंधूंनो आणि या ठिकाणी उपस्थित शहराचे नागरिक, आजच आत्ता संध्याकाळी आपली पोलीस आयुक्तालयामध्ये शांतता कमिटीची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जी जयंती आहे ती उत्साहात आणि अतिशय चांगल्या प्रकारे कशी सगळ्यांनी साजरी करावी याच्याबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये ज्या काही सूचना ज्या मांडलेल्या आहेत त्याचा निश्चितच आम्ही सर्व विभागाचे अधिकारी आदर करू आणि त्याच्याप्रमाणे ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न देखील करू. आत्ताच आपण जी सूचना केली की आपण सर्वांनी एकत्रित मार्गाची पाहणी निश्चितच यावर्षी देखील आपण करू माझ्या मते, आणि मी महापालिका आयुक्त, त्याचबरोबर MSCB आणि आमचे पोलीस विभागाचे अधिकारी सर्व एकत्र येऊ आणि आपण त्याप्रमाणे ज्या काही अडचणी असतील त्या मुख्य मिरवणुकीच्या दूर करू. आयुक्तालयातील सर्व आमच्या अधिकाऱ्यांची देखील याबाबत सविस्तर बैठक झालेली आहे. यामध्ये आयुक्तालयातील सर्व PI लेवलला देखील जवळपास शहरामध्ये आपल्या 200च्या वर मिरवणुका आहेत त्या दिवशी आणि 100च्या वर पुतळे आहेत जिथं मानवंदना न देण्याकरता सर्व नागरिक मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून देखील आपल्याकडे येणार आहेत. ग्रामीण पोलिसांशी देखील आम्ही समन्वय साधून आहोत आणि जे काही आपले पोर्टेबल टॉयलेट्स असतील, लाईटचे विषय असतील किंवा इतर ज्या अडचणी असतील त्याच्या सोडवण्याकरता आमचा प्रशासनाचा निश्चितच प्रामाणिक प्रयत्न राहील. बऱ्याच जणांनी मागापासून सांगितलं की विशेषतः आपलं हे जे मंडळ आहे की कुठल्याही प्रकारची 4 वर्षापासून देणगी न घेता, म्हणजे मी तर म्हणेन की आपण ताराला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण दिलेलं आहे, पण माझं असं वाटतं की त्यांचं तेज हे लाखो सूर्यापेक्षा देखील जास्त मोठं आहे. म्हणजे आज आपल्या समाजामध्ये जी त्यांनी आताच वर्णन केलं की गुलामगिरी 3000 वर्षाची त्यांनी 30 वर्षात संपवली. म्हणजे अशा प्रकारचे वैचारिक ठेवणी आणि बांधणी आपल्या समाजाची केली, ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन जगभराच्या सगळ्या राज्यघटनेचा अभ्यास करून भारताची राज्यघटना बनवली. आपल्या लोकशाहीचा पाया ही राज्यघटना आहे आणि राज्यघटनेच्या आधारावरती आपलं राज्य सरकार, शासन आणि सर्व प्रशासन चालतं. ज्या राज्यघटनेशिवाय आपल्या देशाचं अस्तित्व हे शून्य आहे अशी राज्यघटना. मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी, मी मागेही बोललो होतो आणि मी सांगायला मला अभिमान वाटेल की मी राज्यशास्त्राच्या विद्यार्थी असल्यामुळे प्रिॲम्बल माझी त्यावेळी MPSCच्या UPSCच्या परीक्षेची पाठ होती, आज देखील अर्धवट पाठ आहे माझी. परंतु मला इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारला आला होता की तुमची प्रिॲम्बल तुम्हाला सांगता येईल का, आणि मी सांगितली होती. त्याच्यामुळे मला इंटरव्ह्यूला जवळपास 150 मार्क पडले. म्हणजे त्याच्यामुळे मी IPS मध्ये आलो. म्हणजे बाबासाहेबांचा आशीर्वाद माझ्यावरती किती आहे मोठा, लक्षात घ्या. म्हणजे या आयुष्यातल्या आपल्या छोट्या छोट्या घटना असतात, परंतु आपल्याला आयुष्यामध्ये केलेलं कष्ट, म्हणजे लक्षात घ्या केव्हाही आपण जसं म्हटलं की बाबासाहेबांनी जी काही विचार ठेवलेले आहेत, त्यांचं जे मार्गदर्शन ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपण चाललं पाहिजे. नाहीतर आपण त्यांनी ठेवलेले विचार, त्यांची ठेवलेली राज्यघटना, त्यांचे स्वप्न हे जर आपण आचरणात आणले नाही, आपण वाचले नाही, नुसते वाचले आणि डोक्यात ठेवले, त्याचा काय उपयोग नाही. त्याला आपल्याला एक बौद्धिक तो वजन राहतो डोक्यावरती. जोपर्यंत तुम्ही आपल्या देशामध्ये, मी नेहमी म्हणतो की लाखो प्रकारचे प्रश्न आहेत, प्रत्येक ठिकाणी शासन येऊन पोचणार नाही, परंतु तुमच्यासारख्या सामाजिक संघटनेतून प्रत्येक व्यक्तीच्या अश्रू प्रश्नाचं काम केलं, त्या कुटुंबाचं मदत करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तर प्रत्येकाला करता तुम्ही बाबासाहेब म्हणून उभे राहाल प्रत्येक ठिकाणी. त्याचं अर्थात उदाहरण दिले की त्याचं मर्डर करू नये माझ्याकडे नाही, मग मी तुला सोडवण्याचा प्रयत्न करतो, मदत करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या करता आपण उभं राहायला पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. मला असं वाटतं की जे चांगले उपक्रम आपल्या सर्व संस्थेकडून चांगल्या प्रकारे आपण करत आहात, खरोखरच इतरांनी देखील आपलं मार्गदर्शन ठेवलं पाहिजे आणि तुमच्या संकल्पनेप्रमाणेच सगळ्यांनी, कारण की शेवटी आपण नेहमी म्हणतो ना की आपण उत्साहात जी आहे ती जयंती आणि उत्सव साजरे केले पाहिजेत.
कारण की महापुरुष आहेत ते, आणि साजरी करताना देखील आपण काय करतो त्याचं देखील भान ठेवलं पाहिजे. दारू प्यायचा, अतिशय कर्कश आणि मोठ्या ह्याच्यामध्ये आपण लाऊडस्पीकरमध्ये या ठिकाणी ह्या गोष्टी करायच्या, हे काही आपल्याला शोभा देत नाही. आपण नेहमी म्हणतो की आपण आपल्या घरातल्या आई वडिलांच्या पुढे किंवा आपण आपल्या घरातल्या देवाराच्या पुढे असं वर्तन करणार नाहीये. किंवा मी तर म्हणेन की बाबासाहेब ह्यामध्ये यावेळी जर हयात असते आणि त्यांच्या पुढे जर आपण अशी जयंती मनवली असती आणि अशा प्रकारचं वर्तन त्यावेळी जर केलं असतं तर त्यांना आवडलं असतं का? निश्चितच त्यांना म्हणजे अपेक्षित हे असं वर्तन आपलं, म्हणजे सगळ्याच जयंतीच्या बाबतीत मी बोलतो, फक्त बाबासाहेबांची तशी नाही आहे. की शेवटी असं आहे की हा जो पैसा आहे, हा आपला वेळ आहे आणि आपलं हे कष्ट आहे, हे चांगल्या ह्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये आपण लावलं पाहिजे, ज्याच्यामुळं आपली संघटनेची, आपल्या एक जो कार्यकर्त्याची ताकद समाजामध्ये मिळेल आणि समाजातील चांगली कामं आपल्याकडून घडतील आणि त्याचा आदर्श घेऊन पुढच्या पिढी घडतील. असं काहीतरी वर्षभर चालणारं कार्य आपण सगळ्यांनी घ्यावं. या निमित्तानं एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि पोलीस प्रशासनाकडून आपल्याला जे काही सहकार्य आवश्यक आहे ते निश्चितच 2-4 दिवसामध्ये आम्ही नियोजन करू आणि आपण सगळेजण एकत्र, कारण की मी नेहमी म्हणतो की आपलं शहर हे इंडस्ट्रीयल शहर म्हणून उदयाला येणार आहे. आपल्याकडे 80,000 करोडची इन्व्हेस्टमेंट येणार आहे. टुरिस्ट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आपलं शहर आहे. त्याच्यामुळे निश्चितच पुढचं भविष्य हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या शहराचंच आहे. त्याच्यामुळे आपण शहराच्या नागरिकांनी एकत्रित येऊन अतिशय उत्सवात आणि चांगल्या प्रकारे आणि एक वेगळ्या प्रकारचं नाव हे आपल्या येणाऱ्या दिवसामध्ये आणि वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये आपण शहराचं नाव पुढे घेऊन जाऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.